पुण्यामध्ये असीम सरोदे यांच्या ऑफिस बाहेर आंदोलन करण्यात आलं आहे। सम्यक विद्यार्थी संघटनेने सरोदेंविरोधात आंदोलन केलंय। राहुल गांधींचा सरोदेंनी निषेध करावा असं आंदोलक म्हणताय। सरोदेंच्या बचावासाठी काँग्रेस कार्यकर्ते हे आंदोलनस्थळी पोहोचले। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आपल्यासोबत पुण्यातून जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? एक कायदे तज्ञ असलेले असीम सरोदे यांनी राहुल गांधींचा निषेध करावा म्हणून एकीकडे आंदोलन केलं जात आहे, तर दुसरीकडे असीम सरोदेंच्या समर्थन करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आल्याचं कळतंय। सध्या कसं चित्र आहे त्यांच्या ऑफिस बाहेर? खरं तर राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर या ठिकाणी वंचित बहुजन विकास आघाडीचे जे युवक आहेत या ठिकाणी आंदोलन करतात। आपण बरोबर माझ्या पाठीमागे बघू शकतो की या ठिकाणी जे आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि बरोबर त्या दुसऱ्या बाजूला जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सध्या आंदोलन करताना दिसत आहेत। दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते समोरासमोर येण्याची शक्यता आहे। खरं तर राहुल गांधी हे जे आहेत ते ज्या पद्धतीने वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते आक्रमक करत काही वंचितचे कार्यकर्ते आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। काय आंदोलन आहे तुमचं? आज थेट घरावरती आला। ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा प्रचार निवडणुकीच्या काळामध्ये असीम सरोदे यांनी निर्भय बनू म्हणून पूर्ण महाराष्ट्रभरात केला, आज आरक्षणाच्या माध्यमातून राहुल गांधींनी केलेलं वक्तव्याचं असीम सरोदे त्यानंतर विश्वनाथ चौधरी यांनी खंडन न करता ते आरक्षण कसं राहील यावर त्यांनी बोलणं अपेक्षित होतं, पण ते बोलले नाहीयेत। त्यांनी सरळ मतदारांची आरक्षणवादाची फसवणूक केली आहे। असीम सरोदेंच्या घरावरती तुम्ही आंदोलन करताय, काँग्रेसचे नेते राहुल गांधी बोलत, तुम्ही काँग्रेस कार्यालयावरती का आंदोलन करताय? आपण बघितलं बिफोर लोकसभा इलेक्शन एक वेव्ह सुरू झाली होती की वी हॅव टू सेव्ह द कॉन्स्टिट्यूशन, आणि त्यात असीम सरोदे असतील, ऍडव्होकेट असीम सरोदे, निखिल वागळेचे पत्रकार आहेत, हे स्वतःला पुरोगामी म्हणतात, बहुजनवादी म्हणतात, तर ह्यांनी महाराष्ट्रभर निर्भय बनव असं त्यांनी यात्रा काढली। पुण्यातही त्याची हे झाली आणि त्यात त्यांनी असा संदेश दिला की महाविकास आघाडीला मतदान करा। सगळ्या बहुजन, सगळ्या संविधानवाद्यांना, सगळ्या पुरोगामी विचारवंतांना सगळ्या महाविकास आघाडीला मतदान करा। आणि आता जेव्हा आपण बघतो की विधान परिषदेला काँग्रेसची मतं फुटतात, जातीय जनगणना एवढी वर्ष काँग्रेसने केली नाही ते होतं, तर अशा सगळ्या गोष्टींवर हे लोक चुप असतात। हे लोक मुळात काँग्रेसचेच एक स्क्रिप्टेड पत्रकार, स्क्रिप्टेड ऍडव्होकेट आहेत आणि म्हणून आमचा त्यांना विरोध आहे की तुम्ही पक्षाचं नाही पण आमच्या चळवळीचं नुकसान करता। राहुल गांधी नेमकं काय बोलले तुम्हाला माहिती आहे का? राहुल गांधी म्हणाले की वेन देर विल बी फेअर, सो ही यूज द वर्ड फेअर, वेन देर विल बी फेअर opportunities or something like that, then we will scrap the reservation. So why that, Rahul Gandhi? Why that? Why are you not saying that we have to scrap the caste? We have to annihilate the caste from its roots in the India. Why are you not focusing on that? तुम्ही आरक्षण संपवायची बात का करते? तुम्ही हे म्हणा ना की आम्हाला जात संपवायची। राहुल गांधी यांचं जे वक्तव्य आहे ते मोडून तोडून समोर आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। खरं तर समानता, त्याचबरोबर देश एकसंघ झाला किंवा सगळ्या गोष्टी दूर झाल्यानंतर आरक्षण आपण कदाचित विचार करू थांबवण्याचा, असं त्यांचं वक्तव्य असं सांगितलं जातंय। कुठेतरी तुम्ही सगळे जे आंदोलन करता याबद्दलची जी माहिती आहे ती अर्धवट आहे असंही टीका केली जाते काँग्रेसकडून। नाही, मला असं वाटतं आम्ही खूप आमचे जे नेते आहेत ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ते आपल्याला म्हणायला हरकत नाही, ते खूपच सुज्ञ ऍडव्होकेट आहेत, त्यांना लिगल माहिती आहे, त्यांना सगळीच माहिती आहे। आणि मुळातच म्हणून आम्ही जेव्हा राहुल गांधींचं वक्तव्य बोलतो तेव्हा एक विरोधी पक्ष नेते त्यांनी आवाज उठवला पाहिजे ह्या दलित, वंचित, शोषित समूहासाठी, पण ते म्हणतात की आम्ही त्यांचं आरक्षण रद्द करू। त्याच्या आधी मला असं वाटतं तुम्ही तुमचे स्टेप्स सांगा, तुम्ही काय एन्श्योर करणार आहात इगॅलिटेरियन सोसायटीसाठी, तुम्ही काय एन्श्योर करणार आहात की इथे जात संपो, अॅनिलेशन ऑफ कास्ट हो, जे की आपण त्यांचा पक्ष बघतो, त्यांचाच पक्ष जातीयवाद करतो भाजप सारखा, म्हणून आम्हाला भाजप आणि काँग्रेस हे समान वाटतं। खरं तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी या बाजूला आंदोलन करतात आणि त्यांच्या समर्थनार्थ असीम सरोदेंच्या दुसऱ्या बाजूला जे आहेत ते काँग्रेस आणि इतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत। तर दोन्ही कार्यकर्ते समोर येण्याची शक्यता आहे, परंतु राहुल गांधी यांचं जे वक्तव्य होतं ते कुठेतरी तोडून मोडून समोर आलंय असा आरोप जो आहे तो काँग्रेसने केलाय। परंतु हे जे वंचितचं आंदोलन आहे या आंदोलनावरती सुद्धा या ठिकाणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी टीका केली। निश्चितच चंद्रशेखर, आता असीम सरोदेंची यावर काही प्रतिक्रिया येते का तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।